रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. इथून मागं रासायनिक वापरून मला काही एवढा रिझल्ट मिळत नव्हता आणि नुसते पोतीवर पोती टाकून काही रिझल्ट मिळत नव्हता. नुसते पैसे खर्च होत ते. रामकृष्ण हरी. शेतकरी बळीराजा याला पहिल्यांदा रामा ॲग्रोटेककडनं मानाचा मुजरा. आपण अशा एका प्लॉटवरती आलो आहे की खरंच ज्या ऊसामध्ये रामा ॲग्रोटेकने क्रांतिकारी बदल घडवला आहे. क्रांतिकारी ह्या आपण कशासाठी म्हणतो आहे तर ह्या ऊसाला म्हणजे रामा ॲग्रोटेक शेड्यूल सोडून दुसरं काय वापरलेलं नाही आणि रामा ॲग्रोटेक शेड्यूल सोडून दुसरं न वापरता आपण ह्या ऊसामध्ये आलो आहे आणि हा ऊस आपण बघणार आहे. तर हा ऊस आहे आमचे मित्र शेतकरी मित्र गणेश ठेंगल सर ह्यांच्या पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे. ठेंगल साहेब तुमची ओळख करून द्या जरा शेतकरी आमच्या मित्रांना. नमस्कार, माझं नाव गणेश ठेंगल, राहणार पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे. हां, या ठिकाणी आपला हा कोणत्या जातीचा ऊस आहे? ह्या 86-032 जाती. हां, म्हणजे शेतकरी मित्रांनो हा 86-032 हा जातीचा प्लॉट आहे आणि 86-032चा प्लॉट असून ह्याची लागण तारीख काय आहे? याची 8/11/2024 तारीख आहे. 8/11/2024 म्हणजे 8/11 ते 8/12 8/1 म्हणजे साधारण 12 1 2 3 4 5 म्हणजे साधारण 6वा महिना. 6 महिने झाले. हां, 6 महिने झालेत. म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकतो हा 6 महिन्याचा प्लॉट आहे आणि ह्या 6 महिन्याच्या प्लॉटमध्ये आता जर आपण ॲक्च्युली ह्याची कांडी आणि कांड्या मोजल्या आणि ऊसाची जर ग्रोथ बघितली तर 1 नंबर ग्रोथ आहे. 1 नंबर म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो ही आपण ज्यावेळेस दाखवू त्यावेळेसच तुमच्या लक्षात येणार आहे. आमच्या शेतकरी मित्रांना थोडं सांगा किंवा हा ऊस ज्यावेळेस तुम्ही लागण केली तिथंपासून आपल्या आता रामा ॲग्रोटेकचे किती डोस झालेत? ज्ञानशक्तीचा 1 डोस झालेला आहे. त्याच्यानंतर बायोसमृद्धीचे 2 डोस झालेले आहेत. त्याच्याबरोबर प्रत्येक वेळेस मी रूट मॅजिक घेतलेला आहे. त्याच्याबरोबर चिलिटेड आणि चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट 555 एक घेतलेला आहे. ओके. आणि स्प्रे किती वेळा झाले आपले? 2 स्प्रे झालेले आहेत. हा, म्हणजे 2 स्प्रेच्या नंतर आपल्याला स्प्रेच करता आलेला नाही. बघा शेतकरी मित्रांनो, हा जो ऊस आहे ह्या ऊसाला ग्रोथ एवढी मिळाली की 2 वेळा खालून सोडून झालं आणि तिसरं म्हणजे 2 वेळा वरचे स्प्रे झाले. त्याच्यानंतर ह्यांना स्प्रे करता आलेले नाहीत. मग त्याच्यानंतर ह्यांनी तिसरा डोस सोडलेला आहे. आता 3 डोस सोडून आता तिसरा डोस सोडून किती दिवस झाले बरं? कंप्लीट 1 महिना झालेला आहे. हां, म्हणजे बघा 3 डोस तिसरा डोस सोडून आता महिना कंप्लीट झालेला आहे. आता त्यांचं म्हणणं होतं की ऊस चांगला आलाय मला अजून डोस पाहिजे, पण मी तुम्हाला काय म्हणलं 15 तारखेपर्यंत आपल्याला लगेच सोडायचा नाही. म्हणजे ह्या जी काय गोष्टी आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांनो ज्या रिअलिटी आहेत त्याच गोष्टी सांगतो. कारण फक्त शेतकरी म्हणतात की आम्हाला प्रॉडक्ट वापरायचं म्हणून किती आम्ही प्रॉडक्ट देत नाही. जो आमचा खर्च ठरला आहे 20-22 हजार रुपयापर्यंतचा 20,000 रुपयांचा जो खर्च आहे तेवढाच आपण शेतकरी मित्रांना करायला होतो. आणि शेतकरी मित्रांना गॅरंटेड म्हणजे आमचं रामा ॲग्रोटेकचं ब्रीद वाक्य शेती तुमची खात्री आमची ह्या म्हणीप्रमाणे आम्ही वागलोय का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, 100% 100% ना. 100% जैविकचा रिझल्ट आहे. हां, 100% जैविकचा रिझल्ट आहे. आता तुमच्या रानात काय काय बदल झाला असं तुम्हाला वाटतंय? थोडंसं आमच्या शेतकरी मित्रांना पण तुमच्या तोंडनं ऐकलं म्हणजे बरं वाटतं. कारण काय होतं आम्ही तर सांगणारच आहे आमचं थोडं वाजवून किंवा काय करून, पण ॲक्च्युली शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर जे त्यांच्या शेतकरी बांधवांना जो आमच्या विश्वास येतो तो विश्वास येणं गरजेचं आहे. त्यासाठी मला एक गोष्ट सांगा की रामा ॲग्रोटेक शेड्यूल तुम्ही चालू केलं आणि तेव्हापासून तुमच्या पिकात काय बदल दिसायला लागला थोडंसं ही एक्सप्लेन केलं तर बरं होईल. सुरुवातीला मी रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती म्हणून वापरले तर मला एक 10 ते 12 दिवसातच ऊसामध्ये कांडीमध्ये फरक जाणवायला लागला. काळोखी कांडीत अंतर वाढायला लागलं आणि त्याच्यानंतर मी साहेबांना सांगितलं की थोडा फरक दिसतोय. तर साहेबांनी म्हणले आपण अजून एक 15 दिवसांनी डोस देऊ. मग जेव्हा बायोसमृद्धी दिलं तर तेव्हापासून अजून फरक दिसला. 15 दिवसांनी डबल ग्रोथ वाढली. मग माझी ही वाढली इच्छुकता वाढली की अजून आपण जैविक वापरलं पाहिजे. कारण मागं रासायनिक वापरून मला काही एवढा रिझल्ट मिळत नव्हता आणि नुसते पोतीवर पोती टाकून काही रिझल्ट मिळत नव्हता. नुसते पैसे खर्च होत ते. मग ते साहेबांच्या सांगण्यानुसार माहितीनुसार हे सगळं ट्रीटमेंट चालू केलं जैविकचं. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांची यशोगाथा की खरंच रासायनिक टाकून शेतकरी दमलाय थकलाय आणि त्या शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम रामा ॲग्रोटेक नेहमी करतं. आणि रामा ॲग्रोटेक म्हणूनच म्हणतं नाद केला पण वाया नाही गेला. म्हणजे तुम्ही जर रामा ॲग्रोटेकचा नाद करणार आहे तर आम्ही तो वाया जाऊन देणार नाही, ही गॅरंटी आपल्याला.
पण आता मला सांगा ही जी कांडी आपण बघतोय ही कांड्याचा किती किती एक इतीपेक्षा हो आहे की हा कमीत कमी एक वित आहे. एक वित कांडी हा. म्हणजे आपण कोणती पण कांडी बघू शकतो. हो. आता ह्या एवढी जी कांडी पडली ह्या कांडीबद्दल काय तुम्ही सांगू शकता? म्हणजे इथून पाठीमागं इथून मागं रिझल्ट येतच नव्हता. म्हणजे एवढी कांडी तर आपण बघायलाच मिळत नव्हती एवढी 4 बोट 5 बोट कांडी. हा म्हणजे आता आपली खालून पण बघू शकतो आपण, म्हणजे कुठून पण खालून कांडी बघितली तर कांडीचं अंतर मात्र हो लांबतच गेले, वाढतच गेले. आपण आता हे जर साधारण 6 महिने उसाला आपल्या झालेत. हो, 6 महिन्यात किती कांड्या ऊस गेलाय हा आपण थोडासा मोजू शकतो. हो. बघा आता ही 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि ती 10 पण आहे. 10 कांडी. म्हणजे 10 कांड्यावरती ऊस गेलाय. आणि अशी एकच कांडी नाही, आपण हा पण मोजू आपण. हो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 कांडी. म्हणजे 9 9 10 10 कांड्यावरती ऊस गेलाय. हो. ही पण बघा 1 2 3 4 5 6 7 8 वरची 9 म्हणजे 8 9 कांडे आपल्या ऊसाला वाढलेले आहेत. मग आता 6 महिन्यात जी हा तुम्हाला ग्रोथ मिळालाय आणि पानाची काळुकी पानाची रुंदी ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर 100% तुम्ही समाधानी आहे का? हो समाधानी 100%. म्हणजे ह्या जे आपण लोक म्हणतात की जैविक वरती पीक येतं नाही येतं सांगू शकत नाही, लोक आमचा विचार म्हणजे वापरताना 10 वेळा विचार करतात, तर त्या लोकांना जे 10 वेळा विचार करतात त्या लोकांना तुम्ही काय सांगताल? इथून मागं रासायनिकवर शेती करत होतो, लेबरचा प्रॉब्लेम, दाणेदार खतं टाकायची, तर हे रामायड्रोजेकचं अजिबात ह्याच्यातनं लेबरचं कष्ट नाही, डायरेक्ट ड्रिपमधनं फक्त ह्यांची खतं सोडायची आणि 100% रिझल्ट आहे जैविकनुसार. हा म्हणजे तुमच्या रासायनिकचा म्हणजे आता तर आपण बघतोय की पिशवी किती 1750 रुपयाला हो, पिशवी झाली. 1750ची पिशवी आणायची ते म्हणजे आता आपण तर बघतो की बाबा तुमची बांधणी करताना बाळ बांधणी करताना आपण मोठी बांधणी करताना आपण किती खतं घालतो. हो. म्हणजे ही खतं जर आपल्याला नाही घालायची आणि फक्त रामायग्रोटेक वरती यायचंय म्हणलं तर पीक येऊ शकतं का हे शेतकऱ्यांना काय सांगतो? 100% येऊ शकतं. ह्याची फक्त मोठी बांधणी केली, बाळ बांधणी केलेली नाहीये. हा म्हणजे हा पण बघा शेतकरी मित्रांनो, ह्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण बाळ बांधणी करतो, कधी करतो ते पिकाची ग्रोथ होत नाही, मग ती ग्रोथ न होत करण्यामुळं आपण काय करतो थोडीशी माती लावायचा प्रयत्न करतो, त्याला बाळ बांधणी आपण म्हणतो. ती बाळ बांधणी करायची गरज लागत नाही. मोठी बांधणी आपल्याला डायरेक्ट ह्याची मोठी बांधणी केली, मोठी बांधणी केली आणि मोठी बांधणी केल्यानंतर आपल्याला हा एवढा रिझल्ट मिळालेला आहे. आता ह्या म्हणजे ग्रोथ बघून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे नाही मी तर 100% समाधानी आहे. 100% समाधानी आहे. मी ऊसालाच नाही तर माझी द्राक्ष 3 एकर बाग आहे, तर त्याला सुद्धा मी खरड चटणीपासून बायोसमृद्धी शक्ती आणि रूट मॅजिक वापरलेले आहे आणि निमखरणचा हात पण मारलेला आहे कीटकनाशकासाठी. बघा शेतकरी मित्रांनो, ठेंगल साहेबांनी अगोदर पहिल्यांदा ह्या ऊसावरती त्यांना रिझल्ट मिळतोय का नाही ते अगोदर बघायसाठी त्यांनी सुरुवात केली आणि ही सुरुवात केल्यानंतर त्यांना ऊसात अशा चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळाल्यानंतर आता त्यांच्याकडं वायनरी आणि ही बेंगलोर ते दोन जातीच्या त्यांच्याकडे व्हरायटी आहेत. त्या व्हरायटीला पण त्यांनी मग आपलं हा रिझल्ट बघून त्या म्हणजे द्राक्षाच्या पण बागेला आपलं खरड छाटणीपासून सुरुवात केलेली आहे. मग आता खरड छाटणी झाली, त्यांचा रेस्ट पिरियड आहे, त्या रेस्ट पिरियडमध्ये ते घालणार आहेत आणि आता त्याला काय ग्रोथ वाटतो तुम्हाला? त्याला फुटवा 1 नंबर निघालेला आहे आणि एकसारखा झालेला आहे. हा म्हणजे ग्रीनरी आहे, काळोखी म्हणजे काळोखी 1 नंबर आहे, फुटवा चांगला निघालेला आहे आणि एकसारखा. महत्वाचं म्हणजे एकसारखा फुटवा. बघा द्राक्ष बागायतदार जे आहेत त्या द्राक्ष बागायतदारांना मला एक सांगणं आहे की रामायग्रोटेक वरती द्राक्ष येते का नाही हे पण ह्याच्यातून आपल्याला सिद्ध होतंय. त्याला दुसरं काय घातलंय का तुम्ही केमिकलचं? आता इथून मागं 30 वर्ष द्राक्ष आहे माझ्याकडे. बरं. तर 30 वर्ष रासायनिक वर मी द्राक्ष आणत होतो. हा तर एवढी ग्रीनरी वाटत नव्हती आणि फुटवा पण एक समान, फुटवा सुद्धा एक समान नव्हतं, पाठीमागं पुढं असं फुटत होतं. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी जो मनापासून प्रतिक्रिया देतो ना ते कधी देतो तर त्याला त्याच्या रानामध्ये जो बदल दिसलाय हे पाहून आणि हे जर त्यांना दिसत असेल तरच शेतकरी बोलतो, अन्यथा बोलत नाही. तर आम्हाला शेतकरी मित्र शूटिंग पण देत नाहीत, आलंच नाही तर देणार काय. अशा पद्धतीचं जे नियोजन आहे हे ठेंगल साहेबांनी केलेलं आहे आणि ज्यांना कुणाला इथं ह्या प्लॉटवरती म्हणजे प्लॉट बघायचा असेल तो पण प्लॉट काय लय लांब नाही. आपलं पिंपळी या गावात ग्रामपंचायतीपासून थोडं पुढच्या बाजूला आल्यानंतर गणेश ठेंगल यांचा प्लॉट कुणाला जरी विचारलं तरी तुम्हाला सांगितलं जाईल. शेतकरी मित्रांना समजा यायचं झालं तर ह्याचा ॲड्रेस काय सांगू शकता तुम्ही इथला? हे पिंपळी गावामध्ये घोरपडे हायस्कूल आहे. हा, घोरपडे हायस्कूलच्या नजीकच हा प्लॉट आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो,
आम्ही नुसतं सांगायचं काम करत नाही, तर आम्ही दाखवून पण देऊ शकतो तुम्हाला की हा प्लॉट जर कोणाला बघायचा असेल आणि जर वाटत असेल की शेतकऱ्यांनी चुकीची माहिती सांगितली काय झालंय, तर ते तुम्ही स्वतः येऊन प्लॉटवरती प्लॉट बघू शकता. म्हणजे आम्ही ही पण म्हण आम्ही सिद्ध करून दाखवतो की बाप दाव नाही तर श्राद्ध घाल. म्हणजे हे दाखवू शकतो आम्ही तुम्हाला की बाबा अशा अशा पद्धतीने आहे. आणि हे आपण राम ॲग्रोटेकवरती आणलेलं आहे. राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरल्यानंतर रानामध्ये ह्यात काय बदल झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? हे जमीन माती मल्चिंग भुसभुशीत राहते. म्हणजे एवढं भुसभुशीत झालंय की तुम्ही आता बघू शकता, ही सगळी निवळ मातीच आपण बघू शकतो. आणि ह्याला ऊस लावल्यापासून एकदा बी फ्लोनी भिजवलं नाही, ड्रिपने सगळं चालू, ड्रिपवर भिजवलेले. म्हणजे एकदा पण फ्लोनी भिजवलेलं, एकदाही फ्लोनी भिजवलेलं नाही. शेतकरी मित्रांनो, लोकांचं म्हणणं आहे आता उन्हाळ्यात आपण शूटिंग घेतोय, आजची तारीख आहे 11/5/2025, बायोसृष्टीचा वाढदिवस ह्या दिवशी. मग मला सांगा, ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्लॉटला ग्रीनरी, असा प्लॉट एक नंबर बसलेला आहे. आणि ह्या प्लॉटची ही जर बघितली, कांडीचं अंतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, ऊसांच्या फुटव्यांची संख्या काय सांगाल? फुटवे किती आहेत? कमीत कमी 15 ते 25 पर्यंत फुटवे आहेत. म्हणजे कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 25 पर्यंत शेतकरी मित्रांनो फुटवे आहेत. ह्यातलं सरीत अंतर किती? हे 5 फुटाची सरी आहे. 5 फुटाची सरीच अंतर मित्रांनो. ह्याच्यामध्ये आता मला सांगा की तुम्हाला किती वाटतं, हे टनेज किती निघेल असं वाटतं एका एकरामध्ये? राम ॲग्रोटेकचे शेड्यूल आपण वापरतोय, तर राम ॲग्रोटेकचे शेड्यूल वापरल्यानंतर तुम्हाला वाटतं बाबा गेल्या वर्षी आपलं टनेज एवढं निघलं होतं, आता किती निघेल किंवा किती बदल वाटतोय होऊ शकतो? आता इथून पुढे तर आता अजून 6 महिने टाइम आहे. अजून 6 महिने 8 महिन्याचा टाइम आहे अजून. 6-8 महिन्यामध्ये एवढे 8-9 कांड्यापर्यंत गेलेलं आहे. 6 महिन्यात. आणि एका महिन्यात आपण 4-4, 5-5 कांड्या लोकांना वाढवून दिलेल्या आहेत. हे आपण आपल्याकडे रेकॉर्ड आहे त्याचं. मग हे जर आपण पाहता, तुम्हाला काय वाटतं की ह्या वर्षी तुमच्या एका एकरातून उत्पन्न किती निघेल असा अंदाज तुम्हाला वाटतं? कमीत कमी 80 टन कमी पडणार नाही उत्पन्न. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, 80 टनाचं ॲव्हरेज आपण पहिल्या वर्षी ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय त्या लोकांना 80 टनापर्यंत ॲव्हरेज आपण काढून देण्याचा प्रयत्न करतोय, गॅरंटेड. मग 80 टनाचं जर उत्पन्न निघत असेल, तर तुम्ही इथून पाठीमागे उत्पन्न किती काढत होता? इथून पाठीमागे आपल्याला 60 टन, 65 टन, 70 टन जास्तीत जास्त उत्पन्न गेलेलं आहे. म्हणजे 60-65 टनाच्या आसपास. ते म्हणजे जर 4-4, 5-5 डोस टाकून सुद्धा तेवढं उत्पन्न. खर्च किती होता? खर्च तो जवळजवळ 60-70 हजार पर्यंत खर्च येतो एकरी. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, रासायनिकचा खर्च 60-70 हजार केल्यानंतर 60-70 टन म्हणजे 60-65 टनच उत्पादन निघत होतं. म्हणजे एका टनाला 1000 रुपये खर्च ह्याला होत होता. कशाला? एका टनाला एका एकराला. ह्या पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस म्हणजे खर्च करेल त्यावेळेस उत्पादन निघत होतं. आता तुम्हाला काय वाटतंय, आता ही समजा आपला खर्च किती झालाय आणि उत्पादन त्या पटीत किती वाढेल? हा खर्च 3 डोसेसचा खर्च आहे. एक नॅनोशक्तीचा हात मारलेला आहे, म्हणजे सोडलेला आहे ड्रिपमधून. नॅनोशक्ती रूट मॅजिक चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट. ओके. बायोसमृद्धी दुसरा हात म्हणजे डोस बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि चिलेटेड. आणि तिसरा पण सेमच हात मारलेला आहे. आणि आता आपण ह्याची गाडी म्हणजे जाडी होण्यासाठी इथून पुढे आपण त्याच्यावरती काम करणार आहे. मग हा खर्च किती झाला असं वाटतं तुम्हाला? कारण 15 2 30 आणि समजा 1200, 3 आणि 4 4.5 आणि ते वरचं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 7-8 हजार रुपये, 8-10 हजार रुपये. म्हणजे शेतकरी 10,000 पर्यंत खर्च गेलाय. 10,000 पर्यंत खर्च गेलाय 6 महिन्यामध्ये. 10,000च्या खर्चामध्ये आता इथून पाठीमागे तरी स्प्रेचा खर्च होता, आता स्प्रेचा खर्च आपला आता नाही, बंद झाला. मारताच येत नाही. म्हणजे आता फक्त खालून फ्लोनीच आपण सगळं ड्रिप मधून देणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे. मग ह्या रिझल्ट वरती तुम्ही समाधानी 100% समाधानी आहे. आणि इथून पुढे साहेब सांगतील तसं दर 1.5 महिन्याला किंवा महिन्याला आपण ह्यांचं वापरणार आहे, जैविक डोस वापरणार आहे. आता हे जे आपले पुढचे शेतकरी आपल्याला बघतायत, ह्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकताल राम ॲग्रोटेक संदर्भात? वापरायला पाहिजे त्यांनी का नाही वापरायला पाहिजे? आता ज्या शेतकऱ्याकडं 4 एकर 5 एकर शेती, त्यांनी कमीत कमी 1 एकराला आधी वापरून बघा. 1 एकराला 100% रिझल्ट येणार. आणि त्याच्यानंतरच तुम्ही दुसऱ्या क्षेत्राला 100% वापरणार, ही माझी खात्री आहे. शेतकऱ्याकडून मी खात्री देतो. म्हणजे बघा, रासायनिकवर जेवढं टाकताय तेवढं 1 एकर फक्त ऊस असेल, द्राक्ष असेल किंवा कुठलीही फळबाग असेल, कोणतंही पीक, तर फक्त राम ॲग्रोटेकचं उत्पन्न 1 एकराला वापरून बघा. तुम्ही स्वतःहून दुसऱ्या एकराला, तिसऱ्या एकराला सगळं चालू करताल. म्हणजे प्रत्येक पिकाला. शेतकरी मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगणे की बाबा, ज्या टायमिंगला तुमच्याकडे कोणतंही पीक असू द्या आणि कोणत्याही स्टेजचं कोणत्याही अवस्थेतलं असू द्या, त्या पिकावरती राम ॲग्रोटेक तुम्हाला औषध देतं. आणि त्या ज्या वेळेपासून तुम्ही आपलं औषध वापरायला चालू केलेलं आहे तेव्हापासून तुम्हाला रिझल्टच आपण देतो, त्यात काय वाद
नाही. आणि आमच्या ठेंगल साहेबांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे समजा 5 एकर 10 एकर 25 एकर क्षेत्र असू द्या, पण तुमच्या त्यातल्या 1 एकराला कोणत्याही पिकाला कोणत्याही अवस्थेत आपलं 1 एकराला वापरून बघा, त्याला जर रिझल्ट दिसला तर पुढच्या पिकाला तुम्ही वापरू शकता, हो, बरोबर. अन्यथा वापरायची गरज नाही. कारण आम्हाला गॅरंटी आहे तुम्ही एका एकराला वापरलं की तुमच्या अख्ख्या पिकाला तुम्ही सगळं राम ॲग्रोटेक शेड्यूल वापरणार, ही गॅरंटी आपली. त्याच्यामुळं राम ॲग्रोटेक खरंच अगदी मनापासून सांगतं आणि नुसतं मनापासून सांगत नाही तर आम्ही सांगतो. ही राम ॲग्रोटेकचा आमचा सिम्बॉल आहे आणि आम्ही पाठीमागं आमच्या ह्याच्यावरती लिहिलंय, काय लिहिलंय? शेती तुमची खात्री आमची. आणि ही शेती तुमची खात्री आमची जी लिहिलंय ही बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. म्हणजे आम्ही ही जी सांगतो लिहितो करतो त्यात काय चूक नाही 100% बरोबर आहे. मग शेतकरी मित्रांनो, शेती तुमची पण खात्री आमची ही जी म्हण आम्ही म्हणतो ही आम्ही साध्य करूनच दाखवतो आणि ह्या पद्धतीनेच आम्ही वागतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना माझा मोलाचा सल्ला आहे की राम ॲग्रोटेकवरती या, आपली शेती वाचवा आणि स्वतःही उत्पन्नात वाढ करा. आणि नुसती उत्पन्नात वाढ नाही करायची तर खर्चामध्ये कमी करायचं आणि उत्पन्न वाढवायचं. ह्या गोष्टी आपण 100% करून देतो. ओके ठेंगल साहेब, तुम्ही ही जी आम्हाला राम ॲग्रोटेकला मुलाखत दिली त्याबद्दल राम ॲग्रोटेक तुमचं आभारी आहे. आभारी. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.